गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाशिवाय आपण सोबत येऊन निवडणूक आघाडी करून लढू। प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना नवा राजकीय प्रस्ताव दिल्याचा मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकरांचा खळबळजनक गौप्यस्फोट। अकोल्यात बोलताना खेडेकरांनी सांगितलं, आंबेडकरांचा प्लॅन बी। या संदर्भात प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंच्या 2 बैठका झाल्याचा खेडेकरांचा दावा। ठाकरे गट, वंचित आणि संभाजी ब्रिगेड मिळून लढण्याचा प्रस्ताव आंबेडकरांनी ठाकरेंना दिल्याची माहिती। 3 पक्षाची आघाडी सत्ता संपादन करू शकेल असा आंबेडकरांना विश्वास असल्याची खेडेकरांची माहिती। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा आणि महायुतीचा आपल्या महाआघाडीचा जो काही एकत्रित येण्याचा विषय आहे, तर अजून वंचित बहुजन आणि महाआघाडीचे घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे काही एकत्र आलेले नाहीत। तर काही दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची जी राजकीय बैठक झाली, तत्पूर्वी संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची ऑगस्ट 2022मध्ये युती झाली। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाल्यानंतर असा विषय पुढे आला की जर महाआघाडीमध्ये वंचितला जागा नसेल तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, वंचित आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्रित येऊन लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुका लढवाव्यात। तसं केलं तर यांना बहुमत मिळू शकेल आणि हा जो विचार आहे व्यावहारिक अंगाने विचार केला आणि प्रत्यक्षात आला तर तो निश्चित या राज्यात एक पर्यायी सरकार देण्याइतका प्रबळ आहे असं आमचं मत आहे। अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात अफजल खान वधाचं दृश्य साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अकोल्यातील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनात हा प्रकार घडलाय। अफजल खानाच्या वधाचं दृश्य दाखवल्यानं आपल्या भावना दुखावल्याचा आरोप एक विशिष्ट धर्मीय विद्यार्थ्यांनी केला होता। त्यानंतर नाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं। दरम्यान अकोल्यातील हिंदुत्ववादी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी आक्रमक होत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। होमिओपॅथिक कॉलेजमध्ये वार्षिक स्नेह संमेलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याचे सादरीकरण सुरू असताना कॉलेजमधील काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी पोवाड्याचे सादरीकरण थांबवले। त्यात अफजल खानाच्या वधाचा जे चित्रण सुरू होतं त्या चित्रणाचा त्यांनी जाहीर निषेध केला आणि तिच्या मॅनेजमेंटवर आणि पोवाडा सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रचंड दबाव आणून घोषणाबाजी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला म्हणून त्यांना माफी मागायला लावली, जाहीर माफी मंचावरून मागायला लावली। त्याचा विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे मी जाहीर निषेध करतो, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणे आणि तो थांबवणे हा फार मोठा गुन्हा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे। हा अपमान आम्ही सहन करणार नाही। आम्ही या ठिकाणी अशी मागणी करतो की ज्यांनी पोवाड्याचे सादरीकरण थांबवले आणि माफी मागायला लावली विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांना निष्कासित करावे आणि मॅनेजमेंटमधील ज्यांनी विद्यार्थ्यांना माफी मागायला लावली त्या शिक्षकांना निलंबित करावे, अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि आम्हाला जे निष्कासन पाहिजे ते आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करून मान्य करून घेऊ। ओबीसीचे 0% आरक्षण कमी होणार नाही। मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम आहे। सर्वपक्षीय बैठक ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यावर एकमत झाले आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत। ते नागपूरमध्ये बोलत होते। त्याशिवाय मराठा आरक्षणाची अधिसूचना अंतिम नाही, ओबीसी नेते हरकती नोंदवू शकतात असेही ते म्हणाले आहेत। पुढील 24 तासात देशाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे। वेस्टर्न डिस्टर्बमुळे देशाच्या हवामानात बदल दिसून येत आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला काही देशात
ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळतील. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम आहे, त्यातच काही भागात पावसाची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर मध्य प्रदेश थंडीसह दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी सुगंधित तंबाखू वाहतुकीवर कारवाई करीत वाहनांसह 23,67,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई मुंबई आग्रा महामार्गावर दिनांक 30 जानेवारी रोजी करण्यात आली. या कारवाईत 4,70,400 रुपये किमतीच्या आराधना छाप नावाची सुगंधित तंबाखू, 3,96,800 रुपये किमतीची प्रीमियम रत्न छाप नावाची सुगंधित तंबाखू व 15 लाख रुपये किमतीचा ट्रक असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नरपोली पोलीस ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे. खुनाच्या गुन्ह्यातून मुलाचं नाव कमी करण्यासाठी त्यांनी आरोपीच्या आईकडून लाच मागितली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शिक्षक म्हटले की त्यांनी फक्त विद्यार्थ्यांवर संस्कार करणे अपेक्षित नसते, तर समाजाला सकारात्मक चांगली दिशा दाखवावी अशीही अपेक्षा असते. त्यामुळेच की काही शिक्षकांबद्दल समाजात आदराची भावना असते. मात्र काही शिक्षकांनी आपल्या विकृतीचे शिक्षकी पेशाला काळिमा फासला आहे. स्वच्छतागृहात गेलेल्या महिलांचे आपल्या मोबाईलने चित्रीकरण करून त्यांचे व्हिडिओ तयार करणाऱ्या एका शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी यांना महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान बाहेर बसवल्याच्या मुद्द्यावरून विचारले असता हा आमचा प्रतिनिधी नसून त्यांच्यासोबत काय घडलं हे अद्याप माहीत नाही. महाविकास आघाडीमध्ये समावेश केल्याचे जे पत्र जारी केले ते मी बघितलं नाही. आमच्याकडे आल्यानंतर ते बोलू असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर असताना बोलत होते. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारने मागणी मान्य केल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने आता राज्यभर आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनाच्या सुरुवातीला नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हरकती म्हणून 1 तारखेपासून समाज न्याय हरकती घेणार आहेत. येत्या काही दिवसात मंत्री छगन भुजबळ रथयात्रा काढणार असून ती रथयात्रा नसून ही संघर्ष यात्रा असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे. नेरूळ मधील त्रिमूर्ती पार्क आणि कृष्णा कॉम्प्लेक्स या 2 अनधिकृत इमारती आज नवी मुंबई मनपाच्या अतिक्रमण विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार रिकाम्या केल्या. या विरोधात इमारतीमधील 107 कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केला आहे. नवी मुंबई मनपाने आमची घरं खाली करण्याची कारवाई जितक्या तत्परतेने केली त्याच तत्परतेने इमारती उभी राहत असताना या इमारतीकडे कानडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई करणार असा इशारा संतप्त रहिवाशांनी व्यक्त केला आहे. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.